आजच्या सभेचे अध्यक्ष कळवणमधील कळमथा गावचे माजी पोलीस इन्स्पेक्टर शिरसाट साहेब, त्याचबरोबर आपले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड उदय नारकर, सिटूचे झुंजार नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड PL कराड, त्याचबरोबर कॉम्रेड किसन गुजर, तसेच आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते प्राध्यापक बागुल सर, स्टेजवरचे सर्व सन्माननीय नेतेगण आणि आपल्या या सभेला पूर्ण मतदारसंघातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उपस्थित असलेले मतदार बंधू बहिणींनो, मित्रांनो, आपण खरं म्हणजे ही निवडणूक लढवायची नव्हतं अशा प्रकारचं सुरुवातीचं मत होतं, परंतु जे 2-3 महिन्यानंतर 2-3 महिन्यापूर्वी जे वातावरण तयार झालं, विद्यमान खासदारांच्या बाबतीमधली नाराजी आणि एकंदरीतच ह्या मतदारसंघामधले जे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्याची वेगवेगळी समस्या आहे, त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यामध्ये लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेले आहेत आणि म्हणून बहुतेक तालुक्यातून आपल्याला सांगणं आलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाग घ्या आणि हे जे काही 9.5 तालुके आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले, ह्या तालुक्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही पुढे या, आम्ही तुमच्याबरोबर राहतोय। परंतु आघाडीने आपल्याला सहमतीने उमेदवारी दिली पाहिजे अशा प्रकारचं बहुतेक कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। त्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक होते, काँग्रेस पक्षाचे होते, त्याचबरोबर आपले वंचित बहुजन महासंघाचे लोक होते, RPIचे लोक होते, सगळ्यांनी सांगितलं आणि म्हणून आपण तयारी केली। ह्या संबंध मतदारसंघातील सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्याला विचारलं की आपण काय करायचं, तेव्हा बऱ्याचशा लोकांनी सांगितलं, बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सुचवलं, आपल्याच पक्षाचे नाही तर वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुचवलं की तुम्ही ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये मागे राहू नका, तुम्ही उमेदवारी करण्यासाठी पुढे या, आम्ही तुमच्या पाठीशी राहतोय। आणि म्हणून आज जी आपण सभा घेतलेली आहे ही सभा आज तुम्ही पाहता की कुठेही लाल बावटा दिसत नाही। आपली जेव्हा इतर काही लढ्याची घटना घडते त्यावेळेस आपण संपूर्ण जो काही परिसर आहे तो लालीलाल करत होतो, परंतु आज आपण पक्षाच्या आदेशाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा झेंडा आपण ठेवला नाही आणि संबंध जे शेतकरी आहेत तो शेतकरी इथं मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। मला वाटतंय की अशा सभा जे मोठे पंतप्रधान, मंत्री किंवा इतर मोठे जे काही नावाजलेले नेते येतात ते येतात तेव्हा संबंध सभा एसीच्या हॉलमध्ये होते, परंतु अशा प्रकारच्या उन्हातानामध्ये आलेली माणसं उघड्या जमिनीवर बसतात आणि संबंध आपली ही जी सभा शांतपणे ऐकतात। याच्या पाठीमागे जे आहे ते खरं कारण आहे की ह्या लोकसभा मतदारसंघातून योग्य माणूस दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये गेला पाहिजे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जसे थांबलेले आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडून ते प्रश्न निकाली लावले पाहिजेत। याच्यासाठी प्रत्येक माणूस जो आहे तो अपेक्षित आहे की इथं कोणीतरी अशा प्रकारचा खासदार
आपण दिल्लीमध्ये पाठवलं पाहिजे। मित्रांनो, आज संबंध आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जिथं पाऊस पडतो तिथेही पाण्याचा दुष्काळ आहे आणि जिथं कमी पाऊस पडतो तिथं तर आहेच आहे। चांदवड, येवला, नांदगाव ह्या भागामध्ये पाऊस कमी पडतोय। देवळामध्ये काही शेतकऱ्यांनी कांदे नांगरून टाकले कारण पाणी त्याला द्यायला मिळालं नाही। पाटाचं पाणी आलं ते अर्धवटच झालं आणि म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपले चांगल्या प्रकारचे आलेले कांदे पाण्याअभावी वाळून गेले आणि ते नांगरून टाकले। नांदगावमध्ये हीच परिस्थिती, येवल्यामध्ये हीच परिस्थिती आणि म्हणून ही परिस्थिती बदलेल की नाही तर नक्कीच बदलू शकते। त्याच्यासाठी बदलणारी माणसं योग्य ठिकाणी गेली पाहिजेत आणि म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातील ह्या दिंडोरी तालुक्याच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांना विनंती करणार आहोत की इथं सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर ह्या 3 तालुक्यातून वाहून जाणारं पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी हे सुमारे 58 TMC आहे। ते पाणी आज इथं पूर्व भागामध्ये साठवलेलं आहे। करंजवन धरण असेल, ओझरखेड असेल, गंगापूरचं धरण असेल किंवा इतर जे काही वाघाड वगैरे धरणं आहेत दिंडोरी तालुक्यामध्ये, काही निफाड तालुक्यामध्ये, हे जे धरणं धरणामध्ये पाणी साठा आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट पाणी हे सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर मधून खाली वाहून जात आहे, समुद्राला मिळत आहे। ते पाणी अडवून हे पाणी जर वरती घेतलं, अडवलेलं पाणी तिथल्या स्थानिक लोकांना प्रथम दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लिफ्ट करून बोगद्याद्वारे हे पाणी पूर्वेकडच्या दुष्काळी तालुक्याला आले पाहिजेत। औरंगाबाद सारखा, खांदे सारखा अजून दुष्काळी भाग हा महाराष्ट्रामध्ये आहे, त्या भागापर्यंत आपण हे पाणी पुरवू शकतोय। अशा प्रकारची क्षमता ह्या पाण्यामध्ये, पश्चिमेच्या पाण्यामध्ये आहे। परंतु ते पाणी आतापर्यंत योजना ही इंग्रजांपासून आहे, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही। इलेक्शनसाठी त्याचा वापर केला जातोय आणि इलेक्शन संपलं की सगळे विसरून जातात। आम्ही ही गोष्ट आपल्या पूर्वेकडच्या दुष्काळी तालुक्याच्या शेतकऱ्यांना आणून दिलेली आहे की तुम्ही एक वेळेस आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या। नक्कीच याचा प्रयत्न करून हा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो नक्कीच सोडवू शकतो आपण। मित्रांनो, एक उदाहरण आमचं स्वतःचं देतोय मी, माझं स्वतःचं, की 78 साली मी फक्त 7,500 मतांनी निवडून आलो होतो, चुकून निवडून आलो होतो। परंतु निवडून आल्यानंतर माझी जबाबदारी काय, ज्या लोकांनी मला निवडून दिलंय त्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही खटपट केली, प्रयत्न केले। लोकांना सुद्धा खात्री पटली की माणूस प्रामाणिकपणे काम करतोय, ह्याला आपण निवडून दिलं पाहिजे। आणि 2च वर्षानंतर 80 साली पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली। ह्याच पवार साहेबांनी सरकार वसंतदादाचं पाडलं होतं आणि त्यामुळं महाराष्ट्राचं सरकार हे केंद्र सरकारने बरखास्त केलं आणि 80 साली पुन्हा निवडणुका लागल्या। त्या निवडणुकांमध्ये 2 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये, पेठ सुरगाणा मतदारसंघामध्ये मी काम केलं होतं। ती लोकांना काम पटलं आणि म्हणून लोकांनी पुन्हा आम्हाला म्हणजे विधानसभेवर पाठवलं। 80 साली पुन्हा 85 साली पाठवलं, त्यानंतर 90 साली पाठवलं। मित्रांनो, हीच गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे। एक वेळेस खासदार पदावरती जर योग्य माणूस पाठवला आणि विशेष म्हणजे मला पाठवलं तर खासदार पदाचा अधिकार काय आहे, खासदाराचं काम काय आहे आणि खासदाराच्या अधिकाराचा वापर करून जनतेपर्यंत जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवून त्यांच्यापर्यंत ज्या योजना आहेत त्या पाठवण्याचं काम कसं असतंय हे मी जनतेला दाखवून देण्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून एक वेळेस आपण पाहिलं की कांद्याचा प्रश्न, इथं आपला हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कांदा हा नगदी पीक आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकरी कांदा लावतोय, परंतु लावल्यानंतर
चांगलं पीक आलं तर भाव पडतात आणि शेतकऱ्याकडे कांदा असेपर्यंत कांद्याला भाव नाही। एकदा शेतकऱ्यांनी कांदा विकून टाकला की मग कांद्याला भाव येतोय, तो फक्त व्यापाराच्या फायद्यासाठी। आज आपल्या ह्या मतदारसंघामध्ये 18 मार्केट कमिटी आहेत। त्या 18 मार्केट कमिटीचा कांदा खरेदीचा जो व्यवहार आहे तो बंद आहे। कारण काय? कांद्याला भावच नाही, व्यापारी संप करतात, ताफ्यात खरेदी करत नाही आणि म्हणून अनेक मार्केट कमिटी आता बंद आहेत। शेतकरी बिचारा ह्या खाजगी व्यापाऱ्यांनी ज्या कंपन्या काढलेल्या आहेत, मार्केट सुरू केलेले आहेत, त्यांच्याकडे नेऊन कांदा विकतोय। त्या कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव येत नाही, तक्रार करू शकत नाही। बऱ्याच लोकांनी आपल्या जॉईंट रजिस्ट्रारकडे DDR कडे तक्रारी केल्या, त्याची दखल घेतली जात नाही आणि म्हणून आज आम्ही शेतकऱ्याला महाराष्ट्राच्या आणि विशेषतः दिंडोरी मतदारसंघातील कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आश्वासन देतोय, आमचा लढा हा आजपासून सुरू झालेला आहे। आम्ही लढणारे लोक आहोत। आतापर्यंत 78 सालापासून आतापर्यंत आम्ही लढाई करून, सरकार नसताना, आमचा अधिकार नसताना आम्ही लढाई करून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। आम्ही अभिमानाने सांगतोय की आदिवासींचे जे काही जमिनीचा प्रश्न होता हा आम्ही 72 सालापासून हाती घेतला होता। अनेक लोक म्हणायचे ही जमीन मिळणारच नाही, फॉरेस्टची जमीन मिळूच शकत नाही, परंतु आम्ही लढाई चालू ठेवली। वेगवेगळ्या डावपेचाने लढाई आम्ही केली, जनता संघटित केली, अनेक माणसं जमा केले आणि सरकारच्या विरोधामध्ये लढलो। रस्त्यावरती आम्ही जनतेला बरोबर घेऊन लढाई केली। तर पार्लमेंटमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एक्सएस खासदार हे पार्लमेंटच्या मध्ये आपला कायदा पास व्हावा म्हणून लढाई करत होते आणि मित्रांनो, जी अशक्य गोष्ट होती ती शक्य करून दाखवली। पार्लमेंटमध्ये कायदा पास झाला आणि रस्त्यावरच्या ह्या लढणाऱ्या शेतकऱ्याला सरकारला मान्य करावं लागलं की तुमचा प्लॉट तुम्हाला देतोय म्हणून, ही वन जमीन देतोय म्हणून। आज आम्ही अभिमानाने सांगतोय, जो भूमिहीन माणूस आहे दिंडोरी सारख्या तालुक्यामध्ये आज जमीन ही 50,000 रुपये एकराला 50,000 अशा प्रकारचा जमिनीचा भाव आहे। अशा प्रकारच्या जो भूमिहीन माणूस होता त्या भूमिहीन माणसाला 4 एकर 10 एकर पर्यंत ही जमीन मिळवून देण्याचं काम ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आमच्या नेतृत्वाखाली आम्ही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये केलं। जो भूमिहीन माणूस होता तो लाखाचा मालक करण्याचा प्रयत्न केला, आज त्याच्या हातामध्ये जमिनीच्या मालकीची कागद दिलेली आहेत। हे आम्ही करू शकतोय आणि म्हणून कांद्यासारखा प्रश्न आहे, कांद्याला योग्य मार्केट शोधून देणं, योग्य मार्केट ही निर्यात बंदी आहे ती निर्यात बंदी उठवणं हे खरं तर लोकप्रतिनिधीचं काम आहे। हे केंद्र करतंय आणि त्या केंद्राच्या ठिकाणी खासदार करतात, परंतु आपण निवडून दिलेले जे काही लोकप्रतिनिधी होते, खासदार आमदार, ह्या लोकांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं। आज शेतकरी रक्त आटवून शेतामध्ये कांदा पिकवतोय, परंतु त्या कांद्याला मात्र कवडी मोल किंमत मोजावी लागते। शेतकरी रडत घरी येतोय आणि म्हणून मित्रांनो, द्राक्षाचा शेतकरी असेल, कांद्याचा शेतकरी असेल किंवा भात नागलीवरीचा शेतकरी असेल, ह्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला योग्यतेचा भाव मिळाला पाहिजे। आज द्राक्षाचे शेतकरी आपण मानतोय की द्राक्ष पिकवणारा श्रीमंत शेतकरी आहे, परंतु ह्या शेतकऱ्याचा खर्चही तेवढाच मोठा आहे, ह्या शेतकऱ्याला लुबाडणारे लोकही तेवढेच आहेत। आज आता ह्या जवळजवळ 15 दिवसापूर्वी एका शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्यांनी घेऊन गेले आणि व्यापारीच गायब झाला। सरकार काही करू शकत नाही। इथले लोकप्रतिनिधी त्या शेतकऱ्याची बाजू घेऊन सरकारपर्यंत जायला पाहिजे होते, ते जात नाही। मागच्या वेळेस येवल्याचा कांदा व्यापारी याने केरळमध्ये कांदा नेऊन विकला आणि केरळच्या व्यापाऱ्याने टाळाटाळ केली। आम्ही तिथं संपर्क केला, कारण येवल्याचा शेतकरी आमच्याकडे आला, कारण सरकार तिथं लाल बावट्याचा आहे
येवल्याचा शेतकरी माझ्याकडे आला, त्याने सांगितलं की असं असं माझा तक्रार आहे, जवळजवळ 5 ते 7 लाख रुपयाचा कांदा तिथं मी दिलेला आहे, व्यापारी आता मला तोंड दाखवत नाही. आम्ही तिथल्या सरकारला सांगितलं, गृहमंत्र्याला सांगितलं आणि त्यांनी त्या व्यापाऱ्याला बोलवून घेतलं, तू बऱ्या बोलाने त्या व्यापाऱ्याचे, येवल्याच्या व्यापाऱ्याचे पैसे परत करून टाक, अन्यथा तुझ्यावर कारवाई होईल. 8 दिवसामध्ये ते पैसे येवल्याच्या व्यापाऱ्याला मिळून गेले. आणि म्हणून लोकप्रतिनिधी हा जनतेच्या बाजूचा असला पाहिजे, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या बाजूचा असला पाहिजे. परंतु आज आपण काय पाहतोय, जो निवडून जातोय तो परत जनतेचे प्रश्न सोडवायला रिकामा राहत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण ह्या 2024व्या ह्या संबंध जगातील प्रचंड मोठ्या लोकशाही देशाची निवडणूक होते आहे. त्या निवडणुकीचे उद्देश वेगवेगळे आहेत. भाजप म्हणताय आम्ही 400 के पार जाने वाले आहे, 400च्या वरती जागा आम्ही घेऊ. ही घोषणा का देतात? त्यांना घटना बदलायची आहे. आणि घटना बदलायची असेल तर 2/3 मतदान पाहिजे, आपले बहुमत पाहिजे आहे. ते बहुमत 400च्या वरती नेण्याचं काम हे बीजेपी वाले करून राहिलेले आहेत. जो अधिकार मला इथं बोलायचा आहे तो अधिकार काढून घेण्यासाठी त्यांना 400 पार करायचा आहे. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की ही जी काही बदलती परिस्थिती आहे, 10 वर्षामध्ये भाजपने ह्या देशामध्ये ज्या पद्धतीने समाजामध्ये, सरकारमध्ये कायद्याचा गैरवापर करून समाजामध्ये दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 400च्या पार जर यांची खासदारांची संख्या गेली तर ह्या देशामध्ये आमच्यासारखा बोलू शकत नाही, तुम्ही तुमचं मत मांडू शकत नाही, न्याय मागू शकत नाही. जे सरकार करेल ते मान्य करावं लागेल. अशा प्रकारची दडपशाही करण्याचा मनसुबा ह्या बीजेपी सरकारचा आहे. आणि म्हणून आज तुम्ही पाहता इथं महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार म्हणजे पक्ष होते, शिवसेना प्रचंड प्रबळ असा पक्ष होता, त्याचे 2 तुकडे करून टाकले. राष्ट्रवादी ह्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी होती, त्याचे 2 तुकडे करून टाकले. काँग्रेसमधले काही फुटे म्हणजे शंकर आपल्या अशोकराव चव्हाण सारखे माणसं ज्यांच्या बापजाद्यापासून ते मुख्यमंत्री पदावर होते, ते पण त्याच्यावर दडपण आणून ते का भाजपमध्ये घेऊन टाकले. म्हणजे बाहेर असला तर भ्रष्टाचारी आणि भाजपमध्ये गेला का पवित्र. हा जो काही चाललेला त्यांचा खेळ आहे, हा जर 400च्या पुढे निघून गेली संख्या बीजेपीची तर नक्कीच हे संपूर्ण म्हणजे पक्ष लोकशाही हे गुंडाळून बाजूला फेकून देतील आणि त्यांची हुकुमशाही चालू करतील. आणि म्हणून त्याला टक्कर द्यायची असेल तर तिथं लढणारे, समजून घेणारे, अभ्यासपूर्वक तिथं लोकसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडणारे आणि त्याच्यावरती न्याय मिळवून घेणारे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत. आणि म्हणून मी माझा जो काही विधानसभेतील अनुभव आहे, प्रशांत देवरेने सांगितलं की मी 10 वेळेस विधानसभा लढलो, 7 वेळेस निवडून गेलो, 4 वेळेस लोकसभा पक्षाच्या आदेशावरून लढलो, आपण हारलो. आणि म्हणून आज जी काही परिस्थिती निर्माण होते, ज्या हुकुमशाहीच्या दिशेने हे दिल्लीचं सरकार वाटचाल करू पाहत आहे बीजेपीचं, त्या सरकारला थांबवणं, जी काही दादागिरी आहे ती मोडायची असेल तर आम्ही आमच्यासारखे लढणारे लोक हे पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत. डॉक्टर DL कराड सारखा अत्यंत धाडसी नेता हे दिल्लीमध्ये गेले पाहिजे होते पार्लमेंटमध्ये. परंतु जे जातात ते तिथं गप बसतात, कुठल्याही प्रकारचा आवाज उठवत नाही. आणि हळूहळू जे काही दडपशाहीवाले लोक आहेत, जातीय धर्मांध पक्षाचे लोक आहेत, हे लोक मात्र त्याचा फायदा घेऊन संबंध देशावरती वेगळ्या पद्धतीचं राज्य करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतंय की आपले प्रश्न अनेक आहेत. जे प्रशांत देवरेने सांगितलं, आपल्या रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आमच्या जमिनीला सिंचनाचा पाणी पिण्याला पाहिजे तो प्रश्न आहे, पूर्वेकडच्या कांद्याचा प्रश्न आहे, इथं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, इकडचे पण भागामध्ये
रस्त्याचे प्रश्न आहेत, अत्यंत विकासाचे प्रश्न मागे पडलेले आहेत. हे सबंध प्रश्नाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आपण लोकसभेची निवडणूक लढतोय. आणि म्हणून आम्ही पुन्हा जे आता कोणीतरी आमच्या वक्त्यांनी सांगितलं की आपल्या इंडिया आघाडीने ही लोकसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. पक्षाला पण आपण विनंती केली होती, पक्षाने प्रयत्न केले, अजून प्रयत्न करून राहिलेले आहेत. आणि जर त्यांनी सोडली नाही तर लक्षात ठेवलं पाहिजे शरद पवार साहेबांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने की ही जर जागा सोडली नाही तर तुमचा तो उमेदवार पडतोच पडतो. परंतु इथं आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संबंध इथलं जे काही दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जेवढे लोक आहेत, जेवढी जनता आहे, तेवढी जनता अत्यंत कसून या कामाला लागतील आणि आम्ही एक वेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार हा इथं नक्कीच विजयी होईल अशा प्रकारची आमची तयारी आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आज हा मुहूर्ताचा दिवस आहे. मुहूर्त म्हणजे बामणाचा मुहूर्त नाही. आज आपली पहिली सभा आहे आणि ह्या पहिल्या सभेला एवढे 50,000 लोक इथं आपण जमा करू शकतोय. मी सांगतोय की कोणी फुकट अशा प्रकारचे लोकांना जर आवाहन केले तर मोदीच्या सभेला सुद्धा एवढे लोक राहणार नाही. हे आपण लोकांची निष्ठा म्हणून एकत्र केलेले लोक आहेत. आणि म्हणून ही जी काही आज आपण इथं येऊन दुपारपासून आलेले लोक आहात, संध्याकाळ होत आलेली आहे तरी आपण जागच्या हालत नाही. ही निष्ठा तुमची पाहिल्यानंतर तुम्हाला एकच विनंती करणार आहे मित्रांनो, ही लोकसभेची जागा आपण नक्कीच जिंकून आणू शकतोय. आपण लोकांनी सगळ्यांनी ठरवलं की जे आता आपल्याला सांगितलं गेलं की एक एक कार्यकर्त्यांनी भागाभागामध्ये फिरून 1 महिना अजून बाकी आहे, मतदानापर्यंत 1 महिना शिल्लक आहे. ह्या 1 महिन्यामध्ये मतदारसंघाच्या गावागावामध्ये फिरून प्रत्येक माणसाला आपली बाजू समजावून सांगून आपण जर प्रचार केला तर ही लोकसभेची जागा आपल्याला अवघड काहीच नाही. आपल्याजवळ ओरिजिनल 1.5 लाख मतं आहेत. ही कुठं न हारणारी मतं आहेत, ही लाल बावट्याची मतं आहेत. आपल्याला 1,50,000 पुढे सरकायचं आहे. मला वाटतंय की आपण हे 1.5 लाख लोकांनी जर संघ बांधला, निर्णय घेतला की आपण सगळे बाहेर प्रचाराला निघालो तर मला वाटतंय की 6-7 लाख मतं गोळा करायला आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आहे. हे राष्ट्रवादी असतील, बीजेपी वाले असतील, यांच्या गाड्या फिरून राहिले, फक्त 4-5 कार्यकर्ते उमेदवार फिरून राहिलेले आहेत. पण आपला माणूस निघाला तर मुंगीसारखा जमिनीवरती पसरला तर प्रत्येक घराघरामध्ये जाऊ शकतोय, प्रत्येकाला सांगू शकतोय. आणि ही लढाई कशासाठी आहे, कोणासाठी आहे? माजी आमदार गावित याला मोठं करण्यासाठी नाही, तर ही लढाई आहे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी. जो तळागाळातला शेतकरी आहे, तळागाळातला माणूस आहे, त्यांचे बेघराचे प्रश्न आहेत, त्यांचे रेशन कार्डचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर त्या लोकांचे वनजमिनीचे प्रश्न आहेत, अंगणवाडीचे मानधनाचा प्रश्न आहे. त्या लोकांनी 2005 नंतर नोकरी केलेली आहे, नोकरीला लागलेले आहेत, त्या सरकारी नोकरांना जुन्या पेन्शन योजनेचे प्रश्न आहेत. कामगार आपला संबंध दिंडोरी तालुका हा आता नवीन इंडस्ट्रियल झोन म्हणून सरकारने डिक्लेअर केलेला आहे. इथं संपूर्ण भागामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा सुटसुट झालेला आहे. कामगाराला कुठल्याही प्रकारची नोकरीची शाश्वती नाही, फक्त काम करायचं. मशीन बरोबरच ह्या कामगारालाही समजतात कामगारही एक मशीनच आहे असं समजून त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राबवलं जात आहे. पगार मात्र पोट भरेल एवढा पण मिळत नाही. तो पण प्रश्न या दिंडोरी मतदारसंघामध्ये आहे. संबंध मतदारसंघामधले शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर कामगारांचे प्रश्न आहे, आदिवासींचे प्रश्न आहेत. हे संबंध प्रश्न एकदा दिल्लीच्या दरबारामध्ये आपल्याला मांडावे लागतील. हे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं लढाई करावी लागेल. मी पहिल्यापासून सांगतोय की आम्ही लढणारे लोक आहोत. काही राष्ट्रवादी पक्षाचे काही लोकांनी प्रचार सुरू केला, अरे आमदाराला कशाला, आपल्या गावितांना कशाला निवडून द्यायचं आहे, त्याच्यावर खूप केसेस आहेत ना.
माझ्यावरती खूप केसेस आहेत. हे दरोड्याच्या केसेस नाही आहेत, ह्या ॲट्रॉसिटीच्या केसेस नाही आहेत. माझ्यावर ज्या केसेस आहेत जनतेच्या प्रश्नावरती लढलो म्हणून सरकारने आम्हावर केसेस टाकलेले आहेत. आणि म्हणून आम्ही जनतेच्यासाठी जेलमध्ये बंद जायला तयार आहोत. जेलमध्ये जाणारा हा आमचा पक्ष एकमेव पक्ष आहे. आम्ही लोकांच्या जमिनीसाठी जवळजवळ एक दीड महिना सेंट्रल जेलला गेलो आणि म्हणून जमीन लोकांच्या पदरापर्यंत गेली. ही घरी बसून गेलेली नाही. माझ्याबरोबर हजारो लोक जेलमध्ये गेलेले होते. एकटा आमदार गावित त्याच्यावर केस झाली, तोच एकटा जेलमध्ये गेला असं झालेलं नाही. ह्या नाशिक जिल्ह्यामधले हजारो लोक सेंट्रल जेल औरंगाबाद, सेंट्रल जेल जळगाव, सेंट्रल जेल नंदुरबार, सेंट्रल जेल नाशिक ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये फुल भरून टाकलं होतं. आम्ही आमच्या पोटासाठी आमच्यावर केस झाली तरी चालेल, पण न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही मागे सरत नाही. आणि म्हणून आमच्यावर केसेस झालेले आहेत. जे सांगतात कारखान्याचे चेअरमन वगैरे त्यांच्यावर एक तरी केस आहे का? केस असेल तर फ्रॉडची असेल. केस लोकांच्या प्रश्नावरची केस नाही ती. आणि म्हणून आम्ही लढणारे लोक आहोत. मी जन्मापासून लढतच आलेलो आहे. आणि म्हणून आज जे काही लोकसभेचे निवडणूक आता होऊ घातलेली आहे, हे अत्यंत लोकशाहीचं एक खरा म्हणजे उत्सव आहे. ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन चांगली माणसं त्या पार्लमेंटमध्ये पाठवण्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न आपण आपल्या ह्या संघटनेच्या मार्फत ह्या समस्त नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याच्या मार्फत करत आहोत. मला खात्री आहे की आजपर्यंत कोणी वावड्या पसरवल्या. काही लोक म्हणायचे की आमदार गावित आणि त्यांच्या पार्टीने इथं लोकसभा लढायचं सोडून दिलं. भाजपवाल्याकडून पॅकेज घेऊन आमदार बंडोबा थंडोबा झाले असे काही बातम्या आल्या होत्या. आम्ही छातीठोकपणे सांगतोय, आम्ही थंडोबा होणारे लोक नाही आहोत. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही जिंकतोय की हारतोय याची तमा न बाळगता आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी सतत लढा करणारे लोक आहोत. आणि म्हणून हे थंडोबा वगैरे सोडून द्या. ह्या वेळेस दुसऱ्याला थंड करण्याची ताकद ह्या जनतेमधून आम्ही घेऊन लोकांमध्ये जाणार आहोत. दुसऱ्याला थंड केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आम्ही खात्री देतोय. मित्रांनो, आपण सभा ऐकण्यासाठी आलेलो आहोत. कोणी उठू नका. आपल्याला अजून 2 महत्वाच्या वक्त्यांची भाषणं ऐकायची आहेत. कुठलीही गाडी जाणार नाही. आणि म्हणून गाडीवाल्याने सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की कोणी परस्पर जाऊ नका. आणि जे कार्यकर्ते बाहेर निघतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडा वेळ आपण थांबावं अशा प्रकारची सूचना करतोय. तेव्हा मित्रांनो, आज आपण इथे आलेलो आहोत. ही सुरुवातीची आणि मुहूर्ताची सभा आहे. ह्या सभेतून प्रेरणा घेऊन प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये एक जाहीर मेळावे, एक जनतेची संघटना, वेगवेगळ्या पक्षाचे चांगली माणसं आज इथं जे काही स्टेजवर आहेत हे विशेष उल्लेख करणारी गोष्ट आहे. भिका पाटील हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते, अत्यंत निष्ठावान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ते इथे येऊन भाषण करून गेलेले आहेत. आमचे पेठ तालुक्याचे आताचे अध्यक्ष याकूब शेख हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी इथं भाषण केलेलं आहे. हे एका पक्षाचे लोक नाही आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे. हे आपले प्रशांत देवरे इथे आता भाषण केलं त्यांनी. हे आपल्या देवळा तालुक्यातील उमराणे जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा तुम्हाला जो निवडून द्यायचा आहे, आम्ही तिथं प्रयत्न करू. तिथं 2-1 उमेदवारांना तर हाकलून लावलेलं आहे. तिथं उमराणेमधून भाषण सुद्धा करू दिलं नाही. कारण त्यांनी त्यांची कामं विचारली की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काही सांगू शकले नाही. आणि म्हणून तुम्ही काम नाही केलं तर ह्या इथे राहायचा पण अधिकार नाही. अशा प्रकारचं काही उमेदवारांना त्यांनी उत्तर दिलेले आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आज आपल्याला ही लढाई अत्यंत गांभीर्याने लढायची आहे आणि खात्रीने लढायची आहे. आपण श्रीमंत नाही, पैसे वाटणार नाही, पैसे वाटण्याची लायकी पण नाही आपली. परंतु आपल्या हातामध्ये मतदानाचा अधिकार आहे. तो अधिकार ह्या निवडणुकीच्या लढाईमध्ये लढायचा आहे. ह्या लोकांना मतदानाचा अधिकाराने
फटकारून काढायचं आहे, बाहेर फेकायचं आहे आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारची मला खात्री आहे. आपले नेते आपल्या पक्षाचे कॉम्रेड डॉक्टर डी.एल. कराड आणि पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड उदय नारकर हे अत्यंत मौलिक अशा प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण कोणी हलता कामा नये असं आपल्याला आपले ज्ञान असं आपल्याला भाषणातून मार्गदर्शन क्वचित मिळत आहे. आज दिवस गेलेलाच आहे आपला, तेव्हा आपण सगळ्यांनी न हालता इथं सभा पार पडेपर्यंत आपण ही सर्व ऐकून घ्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतोय आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की ही निवडणूक आपण लढायची का, पक्क लढायची. जे जे म्हणजे लढाईच्या बाजूचे आहेत ही लढलीच पाहिजे. वर हात करा बरं. त्याला ही निवडणूक लढायची आहे असं वाटतंय त्यांनी वर हात करायचा आहे. तेव्हा सगळ्यांनी खाली हात करा. ही निवडणूक लढायची आहे. हाच कौल हाच निर्णय तुमच्याकडून घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. ही सभा आपण लोकांचं जे काही मत आहे लोकांशी संवाद करून तुमच्या मनामध्ये काय आहे काय कोणत्या दिशेला आपण गेलं पाहिजे ते घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि तो तुमचा एक मताचा निर्णय आज पाहता ही निवडणूक 100% आपण लढणार आहोत. मग ते आघाडी तिकीट देऊ न ते न देऊ, परंतु पक्ष हा नक्कीच आपल्याला इथं पक्षाचं तिकीट देईल आणि आपण त्या पक्षाच्या तिकिटावरती आणि पक्षाच्या निशाणीवरती आपण ही निवडणूक लढायची आहे. सगळे कामाला लागा, आजपासून कामाला लागा. आणि म्हणून मित्रांनो सगळ्यांना आवाहन करतोय की ही निवडणूक आपण जिंकल्याशिवाय पाठीमागे फिरायचे नाही. अशा विश्वासाने आपण या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे. जे काय असेल ते पद्धतीने साम दाम दंड त्याचबरोबर तन मन धन ह्या सगळ्या प्रकाराने ह्या लढाईमध्ये आपल्याला वापर करायचा आहे आणि ही निवडणूक जिंकायची आहे. एवढं बोलतोय आणि मी माझं 2 शब्द संपवतोय. लाल बावटे की. पण कोणी उठू नका, महत्वाची भाषणं मागे आहेत.